साताऱ्यामधली दृश्य आपण पाहताय। साताऱ्यामधून आज उदयनराजे जे आहेत ते उमेदवारी अर्ज भरतायत। मात्र त्याआधी कार्यकर्ते त्यांची भेटीगाठी घेत आहेत, त्यांना शुभेच्छा देत आहेत आणि काही वेळातच रॅली जी आहे ती निघणार आहे। मोठं शक्ती प्रदर्शन यावेळेला उदयनराजे यांच्याकडून करण्यात येणार आहे। 2 दिवसांपूर्वीच साताऱ्यामधून माहितीचे उमेदवार उदयनराजे असतील याची घोषणा जी आहे अधिकृतरित्या ती करण्यात आलेली होती। शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे हे उदयनराजेंच्या समोर उभे ठाकणार आहेत। या दोघांमध्ये ही लढत होतीये आणि आता ही लाईव्ह दृश्य आपण पाहताय। उदयनराजे आता काही प्रतिक्रिया देणार का, माध्यमांसोबत काही बोलणार का, हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। उदयनराजे आज उमेदवारी अर्ज भरत असताना मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळेला उपस्थित असणार आहेत आणि मोठं शक्ती प्रदर्शन करत त्यांच्याकडून उमेदवारी अर्ज जो आहे तो भरला जाईल। ये ना बाबा तर साताऱ्यामध्ये आज उदयनराजे भोसले यांचं मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते होणार आहे। 2019 मध्ये भाजपकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आलेली होती, त्यावेळेला निवडून आलेले होते आणि राष्ट्रवादीमध्ये होते। त्याच्यानंतर निवडून आल्यानंतर ते भाजपमध्ये गेले। या ठिकाणी पोटनिवडणूक सुद्धा झाली। आता पुन्हा एकदा उदयनराजे यांच्यावर विश्वास ठेवत भाजपकडून त्यांना उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे। मोठे शक्ती प्रदर्शन जे आहे ते उदयनराजे यांच्याकडून केले जाणार आहे। गांधी मैदानातून या प्रचार रॅली जी सुरुवात होईल, रॅलीला सुरुवात होणार आहे। शिंदे, फडणवीस आणि अजित पवार स्वतः उपस्थित असतील। तर साताऱ्यामध्ये आज उदयनराजे भोसले यांचं मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते होणार आहे। 2019 मध्ये साताऱ्यामधली जागा जी आहे ती उदयनराजे यांनी निवडून आणलेली होती।